राहुल गांधी पुण्यातल्या शेरेटन हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। हॉटेलात पोहोचल्यावर ते काँग्रेस नेत्यांशी अनौपचारिक चर्चा करणार आहेत अशी माहिती आहे। राज्यातल्या राजकीय परिस्थितीचा राहुल गांधी आढावा घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती। या अनौपचारिक चर्चांना काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। कार्यक्रम जो इथं पुण्यात जो होणार आहे हा देशाला दिशा देणारा राहुलजीचा हा कार्यक्रम राहणार आहे अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आज आहे। साधारण राहुल गांधी किती वाजता मंचावर या ठिकाणी पोहोचतील आणि बोलायला या मुलींबरोबर तरुणींबरोबर संवाद साधतील? जवळ 6-6:15 वाजेपर्यंत राहुलजी इथे येतील आणि त्यामध्ये डायरेक्ट मुलींसोबतच त्या ठिकाणी संवाद साधतील, त्यांचं मन जाणून घेतील, सगळ्या गोष्टी जातील आणि त्याच्यावरचं उत्तर ते देतील। परंतु या कार्यक्रमाला घेऊन जर आपण बघितलं तर आरोप प्रत्यारोप टीका हे सातत्यानं होताना दिसत आहेत। एवढंच काय तर जेव्हा राहुल गांधी या कार्यक्रमासाठी इथं पोचतील त्याचवेळी पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सुद्धा भाजपकडून एक कार्यक्रम घेतला जात आहे। ते अर्थातच तुम्हाला माहिती आहे वंदे मातरमचं एकत्रित तिथं गायन होणार आहे। बघा, कुठल्या चांगल्या कामाला विरोध ही आजचं नाही आहे। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि त्याची सुरुवात केली, तर याच पुन्हात त्यावेळेच्या जे आज सत्तेत आहे त्यांच्या विचाराच्या लोकांनी त्याचा विरोध केलेला होता। तर मला असं वाटतं की राहुलजी तोच विचार घेऊन सावित्रीबाई फुल्यांचा आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार घेऊनच इथं काम करायला आलेले आहेत। तर ती जी पूर्वश्रमीतली जी विरोधक होती ती विरोधक आजही आहेत, तर ते विरोध करणारच, पण चांगल्या कामाला मागं यायचं ही भूमिका राहुल गांधीची कधी राहिली नाही आहे। जे आहे ते सत्य आहे ते लोकांसमोर मांडायचं आणि लोकांचं भलं कसं होईल त्याच्यावरच काम करणारं राहुलजींचं नेतृत्व राहिलेलं आहे। त्यामुळे विरोधाला घाबरण्याचं खरं काम आहे। वंदे मातरमला घेऊन गेले काही दिवस काँग्रेसवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, टीका होतीये आणि त्यातच आज राहुल गांधी पुण्यामध्ये असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भाजपकडून हा कार्यक्रम म्हणजे अर्थातच तिथं घेतला जातोय। तो मला असं वाटतं की वंदे मातरमचा कार्यक्रम होत असेल तर त्याला कोणाला विरोध करायचं कारण नाही। त्यांनी करावं, रोज करावा, सकाळ संध्याकाळ करावा, काही अडचण नाही। पण वंदे मातरमच्या माध्यमातून तुम्ही जे वंदे मातरमचा तुमच्या पूर्वजांनी जो विरोध केलेला होता, तुम्ही देशाच्या तिरंग्याचा विरोध केलेला होता, त्याला अपशकुनी म्हटलेलं होतं, 53 वर्ष तुम्ही तिरंगा फडकवला नाही, त्याचं उत्तर का देत नाही? आणि आम्हाला वंदे मातरमचा विरोधच नाही, आम्ही तर वंदे मातरम। तेव्हा नाना पटोले यांचीही आपण प्रतिक्रिया पाहिली। दरम्यान कार्यक्रम स्थळ ज्या ठिकाणी आहे तिथून आपला प्रतिनिधी मंदार गुंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, सध्या काय चित्र आहे? 4 वाजलेले आहेत, थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी मंचावर पोहोचतील, संबोधित करतील। एकंदरीतच सध्या काय लगबग, काय चित्र पाहायला मिळत आहे? आपण प्रेक्षकांना हे चित्र दाखवूयात ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। SSPMS महाविद्यालयाच्या मैदानाच्या परिसरात आपल्याला हे असं चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणी तरुण आहेत, त्याचबरोबर मध्यमवयीन नागरिक आहेत आणि काही ज्येष्ठ देखील आहेत जे या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि या गेटमधून लोकांना आतमध्ये सोडायला सुरुवात झालेली आहे। इथं हे काही लोक या ठिकाणी थांबलेले आहेत। तरुणांसाठीचा हा कार्यक्रम आहे। मित्रा, काय नाव आहे तुझं? राज बनसोडे। कुठून आलायस तू? मी लोहगाव। काय शिकतोस? मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे। कुठल्या महाविद्यालयात? अजिंक्य DY पाटील। अच्छा, काय तुला या ठिकाणी मांडायचं? आज मी ॲक्च्युली मांडण्यासाठी नाही, मी ऐकण्यासाठी आलो आहे। कारण जे एज्युकेशन सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहेत त्यासाठी जंतर मंतरमध्ये प्रोटेस्ट झाला, झारखंडमध्ये प्रोटेस्ट झाला आणि त्या दोन्ही ठिकाणीही व्हायलन्स झाला आणि राहुल गांधीने त्यासाठी प्रोटेस्ट केलता मोदीच्या घराबाहेर आणि झारखंडमध्ये जे प्रोटेस्ट झाला तिथे पण सेमच अवस्था होती स्टुडंट्सची। तर मला वाटलं ही थोडीशी हिपोक्रेसी टाईप आहे। तर मी आज ऐकायला आलो की त्यांचं ह्यावर काय मत आहे की ते स्वतःहून आलाय का महाल कॉलेजकडून पाठवलंय तुला? स्वतःहून आलोय, कारण सांगण्यात आलं एज्युकेशनची गोष्ट व्हायला लागली म्हणून ॲज अ स्टुडंट मी आलोय, म्हणजे कोणी पाठवलेलं नाही आहे। ताई, तू काय शिकतेस? काय नाव आहे तुझं? मी संचिता प्रकाश जमतडे। मी GSPM मधनं डिप्लोमा करते आणि मी आज AISSMS कॉलेजमध्ये छात्रों की गूंज सावित्री काय ऐकायला आली? काय वाटतं तुला की इथं काय होणार आहे नक्की?
आज म्हणजे मुलींसाठी खरंच काहीच असुरक्षता चालू आहे ह्यामुळे मुलींना चांगली संधी भेटायला हवी, रोजगार, आरोग्य आणि मुली म्हणजे सुरक्षितपणे बाहेर फिरू शकतील असं काहीतरी सरकारने मुलींसाठी करायला हवं. आणि खरंच राहुल गांधी जे बोलतील, जे चालतील तेच ऐकण्यासाठी इथे आले. तर आपण पाहिलं तर इथं देखील आणखी हे लोक तर आहेतच, गर्दी तर आहे. काही मुलींशी बोलूयात आपण, ज्या मुली या ठिकाणी आलेल्या आहेत. तुम्ही कुठून आलेला आहात? कोणत्या कॉलेजमधून आलाय तुम्ही? आम्ही भारती कला विद्यापीठ कॉलेजमधून आलो. अच्छा, काय या ठिकाणी होणार आहे? कशासाठी तुम्ही आला या ठिकाणी? छात्रों की गूंज कार्यक्रम होणार आहे. अच्छा, आणि काय तुम्हाला अपेक्षा आहे या कार्यक्रमात? आहे तर आम्हाला समजेल अजून एज्युकेशन अकाउंटिंग. तुम्ही स्वतःहून आलाय की कॉलेजनी पाठवलंय तुम्हाला? तर आपण पाहिलं, या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या म्हणतायत की कॉलेजनी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या इथं आलेल्या आहेत. इथं जर आपण पाहिलं तर या अशा पद्धतीनं या ज्या विद्यार्थिनी आहेत किंवा जे तरुण आहेत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होत आहेत. आतमध्ये या कार्यक्रमासाठी जाणारं हे प्रवेशद्वार आहे आणि इथून टप्प्याटप्प्याने प्रवेश दिला जातो आहे. खरं तर हा कार्यक्रम फक्त विद्यार्थिनींसाठी आहे. मात्र तरीही आपण काही ज्येष्ठांशी पण बोलूयात. तुम्ही कुठून आलाय? आम्ही खडकीवरून आलोय. बरं, पण हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आहे तरी तुम्ही म्हणजे आलेला आहात या ठिकाणी? हो, कारण का की आजचं आणि आमच्या टायमाचं जनरेशन वेगळं होतं आणि आत्ताचं जनरेशन फार वेगळं आहे. आणि आमचे जे मुलं आहेत त्यांचं भविष्य आहे ना कुठंतरी एज्युकेशनवर आधारित आहे. काय त्यांचं एक स्टेज बांधणार आहे, त्यांच्या पुढं त्यांची फॅमिली नाही का. तुमच्या मुलांसाठी तुम्ही आले? हो, काय शिकतात तुमची मुलं? मुलं माझे आता शिकले आहेत, इंजिनियर झालंय, तर सॉफ्टवेअर. आपण पाहतो आहोत ही अशा प्रकारची परिस्थिती या कार्यक्रमाच्या ठिकाणची आहे. थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी या ठिकाणी येणार आहेत. कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दीपक. नक्कीच मंदार, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल.